The next point is time and space trade-off. Theoretical point आहे time and space trade-off. Okay. और यालाच ऑप्शनल तुम्हाला असं विचारतात, एक्सप्लेन टाइम and space complexity. Okay, so first, before starting time and space trade-off or the time and space complexity, let's revise what is meant by algorithm. So already we have studied what is meant by algorithm in a first step or first lecture. Okay, so algorithm means what? It is a process or set of rules to be followed. There are many definitions of an algorithm. So algorithm, it is a process or a set of rules to be followed to solve particular problem. ओके, एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण एक प्रोसेस डिफाइन करतो किंवा सेट ऑफ रूल्स डिफाइन करतो. दॅट रूल्स और प्रोसेस इज कॉल्ड एज अल्गोरिदम. सो स्टेप बाय स्टेप आपण ती प्रोसेस फॉलो करतो जेणेकरून आपला जो प्रॉब्लेम आहे त्याचा आपल्याला प्रॉपर सोल्युशन मिळेल. ओके, सो जेव्हा मी फर्स्ट लेक्चरला तुम्हाला व्हॉट इज अन अल्गोरिदम एक्सप्लेन केलं तेव्हा सांगितलं होतं की एका प्रॉब्लेमला मल्टिपल सोल्युशन्स असू शकतात. मीन्स व्हॉट, एका प्रॉब्लेमचे तुम्ही मल्टिपल अल्गोरिदम्स काढू शकता. सोल्युशन मीन्स व्हॉट, नंबर ऑफ अल्गोरिदम्स, म्हणजे नंबर ऑफ प्रोसेस असू शकतात, एन नंबर ऑफ प्रोसेस, ज्याने तुम्हाला सेम प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल. ओके, बट कोणतं सोल्युशन तुम्ही चूज करणार किंवा कोणता अल्गोरिदम तुम्ही डिसाइड करणार की हे बेस्ट आहे टू सॉल्व दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. ओके, सो ज्या अल्गोरिदमला स्पेस आणि टाइम लेस लागणार ते अल्गोरिदम सगळ्यात बेस्ट आहे. सो स्पेस मीन्स व्हॉट, की जेव्हा तुम्ही त्या अल्गोरिदम वरून प्रोग्राम लिहिणार तेव्हा कमीत कमी लिस्ट स्पेस मेन मेमरी त्या अल्गोरिदमला रिक्वायर्ड लागेल. ओके, मेन मेमरी कमीत कमी लागेल त्या अल्गोरिदमला जेव्हा तुम्ही त्या अल्गोरिदम वरून प्रोग्राम करणार. आणि तो प्रोग्राम जेव्हा तुम्ही कंपाइल करणार तेव्हा त्या प्रोग्रामला सेव्ह होण्यासाठी त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स असतात, लूप्स असतात, फंक्शन्स असतात, ते सेव्ह होण्यासाठी मेन मेमरी लागते. ओके, सो जी मेन मेमरी आहे ती लेस लागेल असं सोल्युशन तुम्ही त्यातलं पिक करणार. लेस मेमरी पण आणि लेस टाइम मध्ये ते अल्गोरिदम तुम्हाला आउटपुट देईल. कमीत कमी टाइम मध्ये काय देणार, आउटपुट देणार. ओके, सो स्पेस आणि टाइम ज्या अल्गोरिदमला लेस लागणार, सो तुम्ही ते काय म्हणू शकता की ते अल्गोरिदम काय आहे, बेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल, वन प्रॉब्लेमचे हे 4 सोल्युशन्स आहेत, तर त्यातलं बेस्ट कोणतं कन्सिडर होईल की ज्या अल्गोरिदम वरून प्रोग्राम लिहिला. सोल्युशन तर आहेच आहे, म्हणजे सगळ्यांचं आउटपुट एकच येणार आहे. ओके, बट तो प्रोग्राम त्या अल्गोरिदम वरून जो प्रोग्राम लिहिणार तो कमीत कमी एक्झिक्युशन टाइम मध्ये काय होईल, रन होईल. एक्झिक्युशन टाइम त्याला लेस लागेल आणि स्पेस मेन मेमरी सुद्धा लेस लागेल. सो तो अल्गोरिदम बेस्ट आहे असं आपण कन्सिडर करतो. ओके, सो जनरली टाइम अँड स्पेस ट्रेड ऑफ और टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी मीन्स व्हॉट, डिपेंड्स ऑन द अल्गोरिदम. Time and space complexity is calculated. Okay, so time complexity means what? Total execution time required to complete an algorithm. अल्गोरिदम मीन्स त्या अल्गोरिदम वरून जो प्रोग्राम तुम्ही राइट डाउन केलेला आहे तो. ओके, सो टोटल एक्झिक्युशन टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट एन अल्गोरिदम, इट इज कॉल्ड एज अ टाइम कॉम्प्लेक्सिटी. ओके, एंड स्पेस कॉम्प्लेक्सिटी मीन्स व्हाट, स्पेस कॉम्प्लेक्सिटी मीन्स व्हाट, टोटल स्पेस. स्पेस मीन्स main memory is required to execute an algorithm. बघा,
total execution time required to complete an algorithm or execute an algorithm, both are the same thing. Okay, एक पर्टिक्युलर अल्गोरिदम आहे, त्याच्यावरून तुम्ही प्रोग्राम लिहिणार, मग तो प्रोग्राम कंपाइल पासून जे आउटपुट मिळतं तिथपर्यंतचा जो टाइम आहे दॅट इज टोटल टाइम. सो तो झाला टाइम कॉम्प्लेक्सिटी. कुठपासूनचा एक्झिक्युशन टाइम इज व्हॉट, की अल्गोरिदम तुम्ही कंपाइल करता तिथपासून ते तुम्हाला आउटपुट मिळतं तिथपर्यंतचा जो टाइम आहे दॅट इज अ total execution time. Okay, so total execution time to required to complete an algorithm is called as a time complexity. And space means what, total, म्हणजेच काय, प्रोग्राम कंपाइल करण्यापासून ते रन होईपर्यंत जेवढी मेन मेमरी त्या प्रोग्राम साठी अलोकेट होते दॅट इज कॉल्ड एज अ स्पेस कॉम्प्लेक्सिटी. ओके, सो अल्गोरिदमची जेवढी टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी लेस असेल ते अल्गोरिदम बेस्ट असेल. ओके, जेवढा लेस टाइम लागेल एक्झिक्युशन टाइम टू कंप्लीट अन अल्गोरिदम आणि जेवढी स्पेस लेस लागेल, सो टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी जेवढी कमी असणार अल्गोरिदमची तेवढं ते अल्गोरिदम काय असेल आपल्याला बेटर सोल्युशन देईल. ओके, so time and space trade off. For time and space complexity means what? Time complexity means, again I will revise. So this is a theoretical question baga. Time complexity, it is total execution time required to complete an algorithm. Okay, and space complexity it is total space. Space means what? Main memory, जिथे तुमचा प्रोग्राम सेव्ह होतो जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करता. इट इज टोटल स्पेस रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट और कंप्लीट एन अल्गोरिदम. बघा, जेवढी मेन मेमरी मीन्स व्हॉट, रॅम. सो जेवढी रॅम कमी लागेल, म्हणजे रॅम जर लेस लागली तुमच्या प्रोग्रामला तर ती अवेलेबल जास्त असेल. ओके, म्हणजे फ्री जास्त असेल. जेवढी रॅम फ्री असेल तेवढा तुमचा जो लॅपटॉप आहे किंवा जे तुमचं सिस्टीम आहे ते फास्ट प्रोसेसिंग होती. नाहीतर मग सिस्टीम हँग वगैरे होतात जेव्हा तुमची मेन मेमरी मध्ये स्पेस जर कमी असेल तर सिस्टीम हँग होते. बघा, सो सेम त्याच केस मध्ये. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता माझं कोणते व्हाईट बोर्ड सुरू आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे. सो मेन मेमरी व्हिडिओ रेकॉर्डरला जास्त लागते. सो त्याच्यामुळे माझा लॅपटॉप काय होतो, थोडासा स्लो होतो. याचाच अर्थ काय, की तुम्ही जर असे अल्गोरिदम केले की ज्याला खूप सारी मेन मेमरी लागते, तुमची मेन मेमरी काय होणार, ऑक्युपाय होणार. सो जेणेकरून तुमचं जे सिस्टीम आहे ते काय होणार, स्लो होणार. सो आपल्याला असं अल्गोरिदम डिझाईन करावं लागतं की टाइम तर कमी लागलाच पाहिजे पण स्पेस सुद्धा कमी लागली पाहिजे. ओके, so this is time and space complexity. So algorithm ला जेवढी less time complexity असेल आणि space complexity असेल, so that algorithm is best. Okay, so this is a time and system trade off. Okay, now आता मी म्हणते की less time complexity, less space complexity, म्हणजे मी काउंट करते less. कधी कधी टाइम, तुम्ही असं अल्गोरिदम लिहिलं की त्याला खूप जास्त टाइम लागतो आणि असं अल्गोरिदम लिहिलं की त्याला स्पेस सुद्धा जास्त लागतो. सो लेस, मीडियम किंवा हाय. ओके, जास्त स्पेस, लार्ज स्पेस, स्मॉल स्पेस किंवा मीडियम स्पेस. सो हे काय झाले, मेजर झाले कॉम्प्लेक्सिटी. जसं आपण डिस्टन्स आहे, मीटर, किलोमीटर मध्ये मेजर करतो, सेंटीमीटर मध्ये मेजर करतो. जसं आपलं टेम्परेचर आहे, आपण फॅरेनहाइट, सेल्सिअस मध्ये मेजर करतो. त्याच्यानंतर आपली हाईट आहे, आपण इंचेस, फीट मध्ये मेजर करतो. त्याच्यानंतर एखादं लिक्विड असेल तर आपण लिटर, मिलीलीटर मध्ये मेजर करतो. सेम तसंच टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी साठी काही मेजर्स आहेत. ओके, मेजर्स टू कॅल्क्युलेट टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे, कॉम्प्लेक्सिटी, टाइम कॉम्प्लेक्सिटी लेस पाहिजे मीन्स एक्झॅक्ट किती, टाइम कॉम्प्लेक्सिटी लार्ज असेल मीन्स exact किती. ओके, सो दे मेजर्स आहे, देयर आर नंबर ऑफ मेजर्स टू कॅल्क्युलेट टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज asymptotic notation. Asymptotic notations. So
these are the measures. Assumptive notations काय आहेत? measures आहेत to calculate the time and space complexity. जसं युनिट म्हणू शकतो आपण. युनिट्स असतात ना, किलोमीटर, मीटर, स्क्वेअर किलोमीटर. सेम तसं these are the assumptive notations are the measures to calculate the time and space complexity. Okay, so let's start with these measures. Okay. Notations are the measures to calculate time and space complexity. Okay, so time and space complexity साठी हे measures आहेत. ठीक आहे. नाउ आता कोणते कोणते मेजर्स आहेत? अझम्प्टिव्ह नोटेशन्स म्हणजे कोणते? जसं मीटर, किलोमीटर असतात तसं बघा. बिग ओ नोटेशन खूप सारे आहेत, बट तुम्हाला आता डिप्लोमा लेवलला जास्त नाही आहे. बिग ओ नोटेशन म्हणजे जनरली आपला कॅपिटल मधला ओ हा असेल, त्याच्यानंतर स्मॉल लेटर मधला हा असेल, तर हा बिग ओ म्हणजे थोडासा असा मोठा काढायचा. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आता कॅपिटल लेटर हे आहे सपोज, तर मी बिग ओ असा काढतो. बिग ओ कॅपिटल लेटर पेक्षा थोडासा मोठा काढायचा. बिग ओ नोटेशन. ठीक आहे, बिग ओ नोटेशन. त्याच्यानंतर सेकंड नोटेशन आहे बिग ओमेगा नोटेशन and big, and then big theta notation. Big theta notation. Okay, बघा. बिग ओ नोटेशन, बिग ओमेगा नोटेशन, ओम नाही म्हणायचं याला, ओमेगा नोटेशन आणि बिग थीटा नोटेशन. ओके, नाउ हे तीन नोटेशन्स यूज करतात, बट जनरली आपण जे यूज करतो ऑल दी टाइम टू मेजर द टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी ते करतो बिग ओ नोटेशन. ओके, सो आता बघा हे नोटेशन एक्सप्लेन करायच्या आधी टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी 3 टाइपच्या असतात बघा. वर्स्ट केस, त्याच्यानंतर ऍव्हरेज केस अँड बेस्ट केस. So time and space complexity both are worst case complexity असू शकते, average case किंवा best case. ओके, आता याची डेफिनेशन लिहिण्याच्या आधी मी एक सिंपल एक्झाम्पल देते बघा तुम्हाला. वर्स्ट केस, average केस आणि बेस्ट केसचा. टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी मे बी वर्स्ट केस असू शकते, ऍव्हरेज केस किंवा बेस्ट केस. ओके, आता याचे एक्झाम्पल देते. आता आपण ऑलरेडी लिनियर सर्च एक अल्गोरिदम बघितलेले. सो लिनियर सर्च अल्गोरिदमचा यूज काय आहे? टू फाइंड द पर्टिक्युलर इलेमेंट इज प्रेझेंट इन ॲरे ऑर नॉट. ओके, हे आपण बघितलेलं आहे. सो बघा, लिनियर सर्च मध्ये आता आपल्याला 3 केस मध्ये हे अल्गोरिदम कसं डिवाइड करता येईल. एक ओके, सो सपोज आपण जे अल्गोरिदम बघितलेले तेच अल्गोरिदम. सो दॅट इज द सोल्युशन ऑर अ प्रोसेस टू फाइंड आउट इलेमेंट इज प्रेझेंट ऑर नॉट इन ॲरे. सो प्रॉब्लेम काय आहे? टू फाइंड आउट पर्टिक्युलर इलेमेंट इज प्रेझेंट इन ॲरे ऑर नॉट. सो त्याच्यासाठी आपण कोणता अल्गोरिदम यूज केलेला आहे? लिनियर सर्च. ओके, आता हे लिनियर सर्च बघा आपल्याला वर्स्ट केस आणि ऍव्हरेज केस, बेस्ट केस मध्ये कसं रिझल्ट देईल. ठीक आहे, सो जेव्हा आपल्याला जो आयटम आहे अल्गोरिदम जेव्हा आपण प्रोसेस करतोय, आता अल्गोरिदम तुम्हाला माहिती आहे. ओके, साइडला अल्गोरिदम ठेवा. सो लूप आहे अल्गोरिदम मध्ये ऑब्विसली. जो जेव्हा आपण स्टार्टिंगला फर्स्ट पोझिशनलाच आपल्याला आयटम जो सर्च करायचा आहे तो जर फाइंड आउट झाला तर ते लिनियर सर्च कशामध्ये येणार? बेस्ट केस मध्ये येणार. म्हणजेच काय की टाइम पण कमी लागला आणि स्पेस पण कमी लागली, बिकॉज पुढे आपल्याला अल्गोरिदम ट्रॅव्हर्स करायची गरजच नाही. बिकॉज लिनियर सर्च मध्ये मला फर्स्ट अटेम्प्टलाच काय मिळालं? रिझल्ट मिळाला. दॅट
that the element is present. Okay, now आता सपोज मला लिनियर सर्च अल्गोरिदम मी अप्लाय केलेला आहे अरेला टू फाइंड आउट पर्टिक्युलर इलेमेंट. सो मला इलेमेंट मिळालाच नाही, इलेमेंट नॉट फाउंड, और इलेमेंट फाउंड झाला ऍट nth पोझिशन म्हणजे लास्ट पोझिशन. बघा वर्स्ट केस मीन्स व्हॉट, जास्तीत जास्त टाइम केव्हा लागणार, जेव्हा एकतर इलेमेंट जो मी सर्च करते तो अरे मध्ये प्रेझेंटच नसेल किंवा तो आहे प्रेझेंट पण कोणत्या पोझिशनला आहे, nth पोझिशनला आहे, लास्ट पोझिशनला आहे, तेव्हा माझं जे लिनियर सर्च आहे ते मला काय देईल, वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी देईल. ओके, आणि एव्हरेज केस मीन्स व्हॉट, element found at 2 to n-1 position. सेकंड पोझिशन पासून फर्स्ट अटेम्प्टला जर मिळाला तर बेस्ट केस. मात्र सेकंड पोझिशन पासून n-1 पर्यंत कोणत्याही पोझिशनला जर इलेमेंट मिळाला तर लिनियर सर्च काय, एव्हरेज केस म्हणजे जो मला वर्स्ट केस मध्ये टाइम लागतोय किंवा जो बेस्ट केस मध्ये जो टाइम लागतोय त्याचं जर एव्हरेज काढलं तर तेवढ्या टाइम मध्ये मला काय मिळेल, माझं आउटपुट मिळेल. ओके, सो इलेमेंट जर मिळालं सेकंड पासून n-1 पोझिशन मध्ये तर लिनियर सर्च एव्हरेज केस कॉम्प्लेक्सिटी देईल तुम्हाला. जर इलेमेंट फाइंड आउटच नाही झाला किंवा लास्ट पोझिशनला फाइंड आउट झाला तर वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी देईल, आणि जर फर्स्ट अटेम्प्टला झाला तर बेस्ट केस, बिकॉज इथे कमी टाइम लागणार आहे, इथे एव्हरेज टाइम लागणार आहे आणि इथे सगळ्यात हाय टाइम लागणार आहे. सो दिस इज अ वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी. ओके, सो आपण काय म्हणू शकतो, वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी मीन्स व्हॉट, इट इज द मॅक्झिमम टाइम अँड स्पेस रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट अन अल्गोरिदम. इट इज मॅक्झिमम टाइम अँड स्पेस required to execute an algorithm. Okay, now it is average time and space required to execute an algorithm. Okay, and best case means what, it is minimum time or least time, minimum time and space required to execute an algorithm. Okay, so बघा टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी हे डिपेंड्स असतात. टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी हे डिपेंड असतात की तुम्हाला किती टाइम मध्ये आणि किती स्पेस मध्ये तुम्हाला रिझल्ट मिळालाय. ओके, फॉर एक्झाम्पल मी घेतलं लिनियर सर्च. सो मला जर फर्स्ट अटेम्प्टलाच इलेमेंट फाइंड आउट झाला then I will say that की मला लिनियर सर्च मध्ये लेस टाइम मध्ये आउटपुट मिळाले. जर मला इलेमेंट नॉट फाउंड आलं किंवा इलेमेंटची लास्ट पोझिशनला फाइंड आउट झालं then I will say that की लिनियर सर्चला मला खूप जास्त टाइम लागला ओके एक्झिक्यूट करण्यासाठी. सो मी ते वर्स्ट केस मध्ये धरणार. आणि एव्हरेज केस मीन्स व्हॉट, की एकदम मला फर्स्ट अटेम्प्टला पण नाही मिळाला, लास्ट अटेम्प्टला पण नाही मिळाला, इन बिटवीन कुठेतरी इलेमेंट मिळालाय. So that is I will consider as a average case. Okay, so तुमचं अल्गोरिदम वर्स्ट केस मध्ये आहे, एव्हरेज केस मध्ये आहे का बेस्ट केस मध्ये आहे, सो त्या टाइपचं नोटेशन यूज होतं. जसं मीटर, किलोमीटर डिफरंट नोटेशन्स आहेत डिस्टन्सला, सेम तसंच अल्गोरिदम साठी हे 3 नोटेशन्स आहेत. सो जेव्हा तुम्हाला वर्स्ट केस मध्ये कॉम्प्लेक्सिटी राईट डाऊन करायची असेल तेव्हा तुम्ही बिग ओ यूज करणार. जेव्हा तुम्हाला एव्हरेज केस मध्ये राईट डाऊन करायची असेल कॉम्प्लेक्सिटी तेव्हा तुम्ही ओमेगा यूज करणार, बिग ओमेगा. आणि जेव्हा तुम्हाला बेस्ट केस मध्ये कॉम्प्लेक्सिटी राईट डाऊन करायची असेल तेव्हा तुम्ही यूज करणार बिग थीटा. आलं का लक्षात? ठीक आहे. सो वर्स्ट केस मध्ये जेव्हा तुम्हाला कॉम्प्लेक्सिटी राईट डाऊन करायची आहे तेव्हा तुम्ही बिग ओ रिटर्न करणार. जेव्हा तुम्हाला एव्हरेज केस मध्ये कॉम्प्लेक्सिटी राईट डाऊन करायची आहे पर्टिक्युलर अल्गोरिदमची तेव्हा ओमेगा आणि अदरवाइज बेस्ट केस मध्ये थीटा. ओके, पण जनरली जेव्हा आपण तुम्हाला आता एक्झामला आलं राईट अन अल्गोरिदम फॉर बबल सॉर्ट, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल अँड ऑल्सो राईट इट्स कॉम्प्लेक्सिटी. सो जेव्हा तुम्हाला येतं की कॉम्प्लेक्सिटी राईट डाऊन करा तेव्हा तुम्ही जनरली ती वर्स्ट केस मध्येच लिहिता. सो तुम्ही काय यूज करणार आहे ह्या लेवलला तरी बिग ओ नोटेशनच यूज करणार आहे. ओके, सो आता मी तुम्हाला आता आपलं कॉम्प्लेक्सिटी झालेलं आहे बघा.
थेरॉटिकल पार्ट पूर्ण कंप्लीट झालेला आहे. टाइम अँड स्पेस ट्रेड ऑफ असेल तर फर्स्ट अल्गोरिदमची डेफिनेशन राईट डाऊन करायची. Then you can write down each problem have multiple solution, means multiple algorithm. So we will choose the best algorithm depends on the time and the space complexity. Okay, then define what is meant by time complexity. It is a total time required to execute an algorithm. Okay, then space complexity, it is total space or main memory required to execute an algorithm. Okay, after that you can write down the notations. Okay, so big O notation, big omega notation and big theta notation. So big O notation, it is defined to it is used to define or measure the complexity at worst case. Big omega notation, it is used to define or measure the complexity at average case, and big theta notation, it is used to measure the complexity at the best case. Then average case, best case and worst case काय? Worst case means maximum time and space required to execute an algorithm. Average case means what? Average time and space required to execute an algorithm. And best case means what? Minimum time and space required to execute an algorithm. Then give example of the linear search. Okay, best case means what? If you find out the algorithm at the first position. Average case means what? If you find out the item at the mid position from the second position to n-1 position. And the worst case means what? If you find out the algorithm at the last position or final you didn't get any item in that array. Okay, so हे झालं तुमचं टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. ओके, नाउ आता तुम्हाला एक्झामला बघा क्वेश्चन येतो, राईट अँड अल्गोरिदम फॉर इन बबल सॉर्ट. आपण जेवढे अल्गोरिदम बघितलेत कोणतंही किंवा आपण इथून पुढे जे बघणार आहे लिंक लिस्ट ट्री मध्ये सगळे. ओके, सो राईट अँड अल्गोरिदम फॉर डॅश, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल, means write an algorithm for binary search, explain with example and write its complexity. Just असंच येतं, टाइम अँड स्पेस असं नाहीये, जस्ट राईट इट्स कॉम्प्लेक्सिटी. ओके, सो तुम्हाला जी कॉम्प्लेक्सिटी लिहायची आहे ती वर्स्ट केस मध्येच लिहायची आहे. ओके, आता बघा, आता आपण किती अल्गोरिदम बघितलेत बघा. इन्सर्टिंग इनटू ॲरे, डिलीटिंग, ओके, ट्रॅव्हर्स, त्याच्यानंतर इन्सर्टिंग झालं, ट्रॅव्हर्स, त्याच्यानंतर लिनियर सर्च, बायनरी सर्च, बबल सॉर्ट, ओके, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, मर्जिंग. सो एवढे सारे आपण अल्गोरिदम बघितले. ओके, सो आता तुम्हाला जर आता मी पहिल्यांदा आधीच का हा पॉइंट नाही घेतला मग तुम्हाला कन्फ्युज झालं असतं की नेमकी मी कॉम्प्लेक्सिटी कशी राईट डाऊन करते. तर सिंपल आहे बघा, जेव्हा अल्गोरिदम मध्ये एकतर तुम्हाला बिग ओ नोटेशनच यूज करायचं आहे. ओके, आता ज्या अल्गोरिदमची तुम्हाला कॉम्प्लेक्सिटी राईट डाऊन करायला सांगितलेली आहे, ठीक आहे, तर ती कशी राईट डाऊन करायची बघा. आता अल्गोरिदम तर तुम्हाला यायलाच पाहिजे जर तुम्ही एक्झामला बसलेत तर. ओके, सो अल्गोरिदम मध्ये चेक करायचं ओनली वन लूप जर असेल, वन लूप जर असेल अल्गोरिदम मध्ये तर त्याची कॉम्प्लेक्सिटी येणार ओ ऑफ एन. मग ते लूप कोणतंही असो, व्हाईल असो, डू व्हाईल असो, फॉर असो. ओके, अल्गोरिदम मध्ये जर नेस्टेड लूप असेल, नेस्टेड लूप मीन्स व्हॉट? लूप मध्ये लूप. ओके, तर त्याची कॉम्प्लेक्सिटी येणार ओ ऑफ एन स्क्वेअर. ठीक आहे, नाउ नेस्टेड लूप असतील, इथे नेस्टेड टू लूप, लूप मध्ये लूप, आणि नेस्टेड लूप असतील टोटल 3 लूप मध्ये लूप मध्ये लूप, जसं आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनला बघितलं, लूप मध्ये लूप मध्ये लूप, तर त्याची कॉम्प्लेक्सिटी येणार ओ ऑफ एन क्यूब. ठीक आहे, नाउ आता जर तुमचं जे अल्गोरिदम आहे, अल्गोरिदम मध्ये जर ॲरे डिव्हाइड होत असेल, ॲरे जर डिव्हाइड होत असेल तर त्याची कॉम्प्लेक्सिटी येणार ओ ऑफ लॉग एन. ओके, देन अल्गोरिदम मध्ये जर ॲरे n टाइम्स डिवाइड होत असेल, किती टाइम्स? n टाइम्स, तर त्याची कॉम्प्लेक्सिटी येणार o ऑफ n log n. o बघा, o ऑफ n, o ऑफ n स्क्वेअर, o ऑफ n क्यूब, o ऑफ log n. आणि जर ॲरे
ऍरे डिवाइड होतोय पण n टाइम्स, इच टाइम तो डिवाइड होत जातोय, तर त्याची कॉम्प्लेक्सिटी येणार O ऑफ n log n. काय येणार, एकदा जर डिवाइड होत असेल, अल्गोरिदमला सुरुवातीला फक्त 2 पार्ट मध्ये डिवाइड केला बस झालं, ठीक आहे, तर log n फक्त. बट अल्गोरिदम मध्ये ऍरे डिवाइडच होतोय, पहिल्यांदा 2 टाइम मध्ये केला, नंतर परत असा केला, परत त्याला डिवाइड करत गेलो, तर त्याची कॉम्प्लेक्सिटी काय ती O ऑफ n log n. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता ह्याच्यामध्ये बघा बायनरी सर्चचा अल्गोरिदम आहे. सो बायनरी सर्च मध्ये तुम्हाला माहिती आहे की ऍरे डिवाइड होतो, लेफ्ट ऍरे आणि राईट ऍरे एकदाच होतो डिवाइड. ओके, सो बायनरी सर्चची कॉम्प्लेक्सिटी काय येणार, O ऑफ log n. ओके, बिकॉज ऍरे डिवाइड होतो, असं डिवाइड होत नाही जात, एकदा डिवाइड केला की बस झालं. ओके, सो बायनरी सर्च मध्ये बायनरी सर्चची कॉम्प्लेक्सिटी काय येणार, O log n. ओके, आता बबल सॉर्ट मध्ये बघा 2 लूप आहेत, हे आउटर लूप आणि हे इनर लूप, म्हणजे लूप मध्ये लूप आहे, सो त्याची लूप मध्ये लूप असेल, 2 लूप असतील तर त्याची कॉम्प्लेक्सिटी काय येणार, O ऑफ n स्क्वेअर. ओके, सगळ्या सॉर्टिंगची तीच येते बघा. सिलेक्शन इन्सर्शन सॉर्ट मध्ये पण हे आउटर लूप आहे, हे इनर लूप आहे, सो 2 लूप्स आहेत, लूप मध्ये लूप, सो त्याची कॉम्प्लेक्सिटी काय येणार, O ऑफ n स्क्वेअर. ओके, सेम इथे पण तसं सिलेक्शन सॉर्ट मध्ये हे एक लूप आहे आणि परत हे इनसाइड लूप आहे, सो कॉम्प्लेक्सिटी येणार O ऑफ n स्क्वेअर. मर्जिंग मध्ये बघा हे एकच लूप आहे. ओके, एकच लूप आहे मेन ह्याच्यामध्ये, सो ह्याची कॉम्प्लेक्सिटी येणार O ऑफ nच येणार. त्याच्यानंतर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आउटर लूप, इनर लूप आणि इनर मोस्ट लूप, 3 लूप्स आहेत, सो त्याची कॉम्प्लेक्सिटी किती येणार, O ऑफ n क्यूब. सो तुम्हाला अल्गोरिदम तर यायलाच पाहिजे, मी तुम्हाला सांगितलेले, इट इज लाईक फॉर्म्युला, यू हॅव टू लर्न ऑल द अल्गोरिदम्स. ओके, सो कॉम्प्लेक्सिटी डिपेंड आहे की तुमच्या अल्गोरिदम मध्ये किती लूप आहे. आता बघा, इन्सर्टिंग इलेमेंट इनटू ऍरे, डिलीटिंग इलेमेंट फ्रॉम द ऍरे आणि ट्रॅव्हर्सिंग. सो ह्याच्यामध्ये सगळीकडे एकच लूप आहे, ओनली 1 लूप, सो ह्याची सगळ्यांची कॉम्प्लेक्सिटी काय येणार, बिग O ऑफ n. आलं का लक्षात. त्याच्यानंतर जे सगळे सॉर्टिंग आहे, त्याच्यानंतर लिनियर सर्च मध्ये पण एकच लूप आहे, सो त्याची पण O ऑफ n येणार. त्याच्यानंतर जे सगळे सॉर्टिंग अल्गोरिदम्स आहेत, बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, त्याच्यामध्ये लूप मध्ये लूप आहे, सो O ऑफ n स्क्वेअर येणार. ओके, बायनरी सर्च मध्ये ऍरे एकदाच डिवाइड होतो, सो त्याची येणार कॉम्प्लेक्सिटी O ऑफ log n. आलं का लक्षात, ठीक आहे. सो हे झाले तुमचे कॉम्प्लेक्सिटी कसं राईट डाऊन करायचं आहे ते, ठीक आहे. ह्याच्या नोट्स मी तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत, नसेल दिला तर सांगा, बिकॉज हा थिअरॉटिकल पार्ट आहे. मी नोट्स फक्त कशाचे देणार नाहीये तुम्हाला, अल्गोरिदमचे, बिकॉज मी तुम्हाला आता प्रॉपर अल्गोरिदम राईट डाऊन करून देतेच आहे, त्याच्यानंतर ते प्रॉपर एक्सप्लेन पण करते, त्याचा प्रॉपर प्रोग्राम पण घेते, सो त्याचे नोट्स तुम्ही स्वतः काढायचे आहेत. अल्गोरिदम, त्याच्या खाली त्याचे एक्सप्लेनेशन, 2-3 एक्झाम्पल्स आणि शेवटी एक प्रोग्राम. एक्झामला एकच एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं, पण तुम्हाला ऍज अ प्रॅक्टिस म्हणून अल्गोरिदम, त्याच्या खाली त्याचे एक्सप्लेनेशन विथ 2-3 प्रोग्राम, 2-3 एक्झाम्पल्सनी आणि मग एक प्रोग्राम, असं तुम्ही स्वतः लिहायचं आहे. आता जे अल्गोरिदम नाहीये, जसं आता व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर, त्याचे टाइप्स, त्याचे मी तुम्हाला नोट्स देणार, टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटीच्या नोट्स देणार. त्याच्यानंतर आपल्याला जे डायनॅमिक मेमरी अलोकेशन बघायचं आहे आता लगेच, तर त्याचे एक नोट्स देणार, बिकॉज ते थिअरॉटिकल पार्ट आहे, सो त्याच्या पण नोट्स देणार आहे. फक्त अल्गोरिदम, बिकॉज मी तुम्हाला प्रॉपर अल्गोरिदम लिहिते, ते तुम्ही स्वतः राईट डाऊन करायचं आहे, ठीक आहे. नाउ नेक्स्ट, आता अगेन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, बिकॉज आता आपल्याला लिंक लिस्ट स्टार्ट करायचं आहे, सो लिंक लिस्ट स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला इम्पॉर्टंट पॉइंट आहे डायनामिक मेमरी अलोकेशन. ओके, और डायनामिक मेमरी मॅनेजमेंट. सो डायनॅमिक वर्डचं मीनिंग आहे रन टाइम. डायनॅमिक मीन्स व्हॉट, रन टाइम, प्रोग्राम रन केल्यानंतर. सो डायनॅमिक मेमरी अलोकेशन or the dynamic memory management, it refers to managing system at runtime.
ओके, जे सिस्टीम आणि जो प्रोग्राम आहे तो तुम्ही रन टाइम मॅनेज करणार. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ रन टाइम मॅनेज करणार मीन्स व्हॉट, त्याला जी मेमरी आहे सिस्टीम मेमरी ती तुम्ही रन टाइम मॅनेज करणार. मॅनेजिंग अ सिस्टीम मेमरी म्हणजेच काय, मेन मेमरी रन टाइम अलोकेट करणार पर्टिक्युलर प्रोग्रामच्या व्हेरिएबलला. जसं आता आपण जेव्हा प्रोग्राम लिहितो तेव्हा कंपाईल केल्यानंतरच प्रोग्रामला काय होते, मेमरी अलोकेट होते. आता तुम्ही मेमरी अलोकेट करणार रन टाइम. आता बघा, आतापर्यंत जे आपण प्रोग्राम केले त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबलला व्हॅल्यू दिली, म्हणजे इनिशियलायझेशन. कन्फ्युजन करू नका. बघा, इनिशियलायझेशन मीन्स व्हॉट, असाइनिंग व्हॅल्यूज टू व्हेरिएबल. व्हेरिएबलला व्हॅल्यू आपण देतो कंपाईल टाइम किंवा रन टाइम. रन टाइम म्हणजे डायनॅमिक. सो रन टाइम आपण देतो स्कॅनएफ नी आणि कंपाईल टाइम डायरेक्टली व्हॅल्यू देतो. ओके, बट त्या व्हेरिएबलला जी मेमरी असाइन होते, मेमरी अलोकेट होते, ती कंपाईल करतानाच होते. फक्त व्हॅल्यू आपण कधी देतो, कंपाईल टाइम की रन टाइम. दॅट इज अ इनिशियलायझेशन. ओके, बट आता इथे आपण मेमरी पण प्रोग्राम रन केल्यावर असाइन करणार. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की व्हॅल्यू आपण कंपाईल टाइम किंवा रन टाइम देतो, बट जी मेमरी आहे व्हेरिएबलला ती तर कंपाईल टाइमच अलोकेट होते. म्हणजे ए ला जो 2 बाईट ऑफ डेटा लागतो तो कंपाईल टाइमच होतो. फक्त व्हॅल्यू आपण कंपाईल टाइम द्यायची की रन टाइम द्यायची ते डिसाइड करतो. ओके, बट आता डायनॅमिक मेमरी अलोकेशन मध्ये आपण व्हेरिएबलला मेमरी अलोकेट पण कधी करणार आहे, रन टाइम करणार आहे. कधी करणार आहे, रन टाइम करणार आहे. ओके, सो देन व्हॉट इज अ नीड ऑफ अलोकेशन द मेमरी ऍट अ रन टाइम. ओके, फॉर एक्झाम्पल आता बघा, सपोज आता आपल्याकडे एक ऍरे आहे. ठीक आहे, आता मी एक डिक्लेअर केला की मला 5 एलिमेंट्स पाहिजे. सो ए ऑफ 5. ठीक आहे, आता मी प्रोग्राम रन केला. 9 वाजता जर मला असं वाटलं की मला जर 10 एलिमेंट्स पाहिजे होते, 5च नको होते, तर मी काय करणार की प्रोग्राम मध्ये येणार आणि परत चेंजेस करणार. इथं 10 करणार, प्रोग्राम कंपाईल करणार आणि रन करणार. ठीक आहे, 10 एलिमेंट्स टाकले. आता नेक्स्ट टाइम मी प्रोग्राम परत रन केला. नाउ आय फील दॅट आय वॉन्ट अगेन 5 एलिमेंट्स. देन मला काय करावं लागेल की मी 5 एलिमेंट्स टाकू शकते, बट मग ए ऑफ 0 पासून ए ऑफ 4 अलोकेशन यूज होईल. बट ए ऑफ 5 पासून ए ऑफ 9 पर्यंतचं काय होईल, वेस्ट होईल मेमरी स्पेस. बिकॉज जेव्हा आपण हे डिक्लेअर करतो तेव्हा काय होतं, ए ऑफ टोटल 10 ब्लॉक्स ऑफ मेमरी असाइन होणार ए साठी. ओके, आता मी 10 व्हॅल्यूज टाकल्या, प्रोग्राम रन केला होता. ठीक आहे, बट आता मला प्रोग्राम रन केल्यावर मला असं वाटलं की माझ्याकडे काय आहे, मला 5 व्हॅल्यूज पाहिजे, तर मी 5 टाकू शकते. पण मग जे रिमेनिंग जे 5 ब्लॉक ऑफ मेमरीची जी मेमरी जी असाइन झालेली आहे ए ला, ती काय होणार, वेस्ट होणार. मग दुसरं सोल्युशन काय की मी परत येऊन प्रोग्राम मध्ये काय करणार, चेंजेस करणार. ठीक आहे, प्रोग्राम परत रन केला, 5 एलिमेंट्स टाकले. नाउ आय वॉन्ट टू अगेन एंटर 12 एलिमेंट्स. तर परत मला इथे साईज मध्ये चेंज करावी लागेल. आता मला 7 एलिमेंट्स पाहिजे, तर मी 7 टाकू शकते. मग माझे 5 एलिमेंट्स परत ब्लॉक ऑफ साईज काय होणार, वेस्ट होणार. सो हे काय होतं, आता जसं आपण ऑल ऍरे प्रोग्राम मध्ये मॅक्झिमम साईज काय करून ठेवली, असेच केले ना आपण ऍरेचे सगळे प्रोग्राम. ए ऑफ 50 म्हणजे ए ऑफ 0 पासून ए ऑफ 49 पर्यंत. पण आपण यूज काय करतो, युजर कडून एन घेतो आणि तेवढेच फक्त ब्लॉक 10, 5 जे पाहिजे ते आपण यूज करतो. पण बाकीचे काय होतात, ते वेस्ट होतात. ते पण आपण मॅक्स साईज का घेतो, ईच टाइम चेंज करण्यापेक्षा एकदा जर मॅक्स घेतली तर आपण तेवढे यूज करू शकतो. पण ह्याचा ड्रॉबॅक काय, ठीक आहे, जरी आपले ऑल दी प्रोग्राम झाले तरी पण जस्ट आपण कॉम्प्लेक्सिटी बघितली की स्पेस जास्त लागते. ठीक आहे, आपला प्रोग्राम रन होतोय, आपल्याला प्रॉपर आउटपुट मिळते, पण मी एन ची व्हॅल्यू 5 टाकतीये. सो ह्यातले जे टोटल 45 ब्लॉक्स आहेत, ब्लॉक्स ऑफ मेमरी, ती काय होती, वेस्ट होती. म्हणजे उगाचच अलोकेट होऊन राहते, आपल्याला जरी यूज नाही करायची तरी. मी यांची व्हॅल्यू 8 घेतली तर 8 ब्लॉक्स फक्त यूज होणार आणि बाकीचे जे 42 ब्लॉक ऑफ मेमरी आहे ती काय होणार, अलोकेट होऊन राहणार, वेस्टेज येते. ठीक आहे, सो म्हणजेच काय की आपल्याला जरी आउटपुट मिळालं तरी आपली जी कॉम्प्लेक्सिटी आहे स्पेस ती थोडी जास्त राहणार आहे. ओके, सो हे अवॉइड करण्यासाठी ठीक आहे, आपले सगळे प्रोग्राम झाले आणि तुम्हाला ऍरेचे प्रोग्राम काय डायनॅमिक मेमरीने नाहीये, सो तुम्ही तिथे ते युजच नाही, तुम्हाला हे सोल्युशन आहे. बट एक फॉर एक्झाम्पल की एकतर आपण काय करू शकतो, ईच टाइम येऊन जेवढी साईज पाहिजे तेवढी आपण चेंज करू शकतो. दॅट इज वन सोल्युशन, बट दॅट इज नॉट द फिजिबल सोल्युशन. व्हाय? बिकॉज तुम्ही ऍज अ प्रोग्रामर म्हणून प्रोग्राम करून हँड ओव्हर केला कस्टमरला,
तर कस्टमरला डिसाइड करू द्या ना की त्याला किती पाहिजे, तुम्ही ऍज अ प्रोग्रामर म्हणून नाही. ठीक आहे, मग आपण मॅक्स साईज अलोकेट करून ठेवली आणि कस्टमरला एन विचारलं, मग ह्याचा पण ड्रॉबॅक काय की ठीक आहे कस्टमरला पाहिजे तेवढी साईज तो टाकू शकतो, बट जी रिमेनिंग साईज ऑफ मेमरी ती काय होते, वेस्ट होते, बिकॉज ती अलोकेट होऊन राहते ना त्या ए ला, मग ती वेस्ट होते. मग हे अवॉइड करण्यासाठी आपण प्रोग्राम रन केल्यावरच युजरला विचारणार की त्याला किती नंबर ऑफ एलिमेंट्स पाहिजे आणि तेव्हाच मेमरी अलोकेट करणार. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे जेव्हा तुम्ही हे स्टेटमेंट लिहिता तेव्हा कंपाईल टाइम मेमरी अलोकेट होते आणि मग तुम्ही जो एन विचारता ते ठीक आहे युजरला की युजरला एन 8 पाहिजे. सो मेमरी पण ए ऑफ 0 to ए ऑफ 49 टोटल 50 ब्लॉक्सला मेमरी अलोकेट झालेली आहे. त्यातला फक्त युजर कोण किती यूज करतो, जेवढा युजरनी एन टाकलेला आहे तेवढा, पण बाकीची काय होते, वेस्ट होते. आता डायनामिक मेमरी मध्ये काय की कंपाईल टाइम मेमरी अलोकेट करायचीच नाही, प्रोग्राम रन केल्यावरच विचारणार युजरला किती नंबर ऑफ एलिमेंट्स पाहिजे आणि प्रोग्राम रन केल्यावर जेवढे एलिमेंट्स पाहिजे तेवढीच मेमरी काय होणार, असाइन होणार. सो आपला हा पण जे ड्रॉबॅक आहे तो पण जाईल आणि हा वेस्टेज ऑफ स्पेसचा आहे तो पण जाईल. म्हणजे इच टाइम आपल्याला इथे चेंज करायची गरज नाही आणि इथे एकदाच अलोकेट करून ठेवायची सुद्धा गरज नाही. ठीक आहे. सो डायनामिक मेमरी अलोकेशन मध्ये काय होतं, डायनामिक मेमरी अलोकेशन मध्ये काय होतं, जी मेमरी आहे ती सुद्धा आपण रन टाइमच काय करतो, अलोकेट करतो फॉर द पर्टिक्युलर ॲरे. आलं का लक्षात? और पर्टिक्युलर व्हेरिएबल. ठीक आहे. नाउ डायनामिक मेमरी अलोकेशन साठी वी हॅव टोटल 4 फंक्शन. मॅलॉक मेमरी अलोकेशन, त्याचं लॉंग फॉर्म असं म्हणू शकतो आपण, मेमरी अलोकेशन, देन कॅलॉक, कंटिन्युअस अलोकेशन, हे फंक्शन्स आहेत जे की आपल्याला यूज करायचे आहेत. त्याच्यानंतर रीअलोकेशन, प्रत्येक फंक्शन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, आणि फ्री. ओके. सो यातले हे जे 3 फंक्शन्स आहेत हे मेमरी अलोकेशन साठी आहे आणि जे फ्री आहे ते डीअलोकेशन, म्हणजे जी मेमरी अलोकेट केलेली आहे आपण व्हेरिएबलला युजिंग वन ऑफ दिस फंक्शन, ती अलोकेट झालेली मेमरी फ्री करण्यासाठी आपण डीअलोकेशन. आता बघा, आतापर्यंत आपण जे जे प्रोग्राम बघितलं त्याच्यामध्ये व्हेरिएबल साधा असू द्या किंवा ॲरे असू द्या त्याला मेमरी असाइन होते कंपाईल टाइम. ओके. मग आता ए आणि बी ॲरेला मेमरी जी अलोकेट झालेली आहे ती फ्री कधी होते, जेव्हा आपला लॅपटॉप किंवा आपलं तुमचं जे सिस्टीम असेल कम्प्युटर वगैरे ते जेव्हा रिस्टार्ट होतं. बिकॉज मेमरी कुठे अलोकेट होते, रॅम मध्ये, आणि रॅम कधी, रॅम व्होलाटाईल आहे, म्हणजे जेव्हा तुमचं जे मशीन आहे ते पॉवर ऑफ होतं किंवा परत रिस्टार्ट होतं पॉवर ऑफ होऊन, तेव्हा तुमची जी रॅम आहे ती काय होते, फ्री होते. ओके. सो कंपाईल टाइम जेव्हा मेमरी अलोकेशन होतं तेव्हा ऑप्शन नाहीये, जेव्हा तुमचं सिस्टीम रिस्टार्ट होईल तेव्हाच त्या व्हेरिएबलला अलोकेट केलेली मेमरी काय होईल, फ्री होईल. बट ह्याचा एक ऍडव्हान्टेज अजून एक काय की ज्याला तुम्ही डायनामिक मेमरी अलोकेशन करता युजिंग मॅलॉक, कॅलॉक और रीअलोक फंक्शन, या तिघांपैकी कोणत्याही फंक्शननी जेव्हा तुम्ही मेमरी अलोकेशन करता तेव्हा प्रोग्राम एंड होण्याच्या आधी तुम्ही फ्रीनी ती मेमरी फ्री पण करू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला लॅपटॉप रिस्टार्ट करायची गरज नाही, म्हणजे प्रोग्राम मध्ये जोपर्यंत यूज आहे तोपर्यंत मेमरी अलोकेट होणार व्हेरिएबलला, आणि प्रोग्रामचा यूज संपला म्हणजे गेट सीएचच्या आधी की ती जी मेमरी अलोकेट झालेली आहे त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला ती फ्रीनी काय होते, डीअलोकेट होते. आता बघा, या 2 स्टेटमेंटला मेमरी कंपाईल टाइम इनिशियलाइज होते, कंपाईल टाइम मेमरी जाते जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाईल करता. मग कंपाईल टाइम जर मेमरी अलोकेट झाली असेल तर फ्रीनी तुम्ही ती फ्री करू शकत नाही. जेव्हा मेमरी अलोकेशन तुम्ही डायनामिक करता युजिंग मॅलॉक, कॅलॉक और रीअलोक फंक्शननी, तेव्हाच तुम्ही त्या व्हेरिएबलची मेमरी फ्री करू शकता. ओके. सो दिस इज ऑल्सो वन मोर ऍडव्हान्टेज ऑफ अ डायनामिक मेमरी अलोकेशन. We can allocate memory at runtime and deallocate memory at runtime also. Don't need to wait for the system to restart. Okay, restart म्हणजे आपली रॅम आपल्याला पाहिजे तोपर्यंत आपण यूज करणार, झालं की ती रॅम काय करणार, फ्री करून देणार. ओके. सो ह्याने काय होणार आहे की आपला जो
अल्गोरिदम आहे ते फास्टर एक्झिक्यूट होणार आहे. सो दिस इज अ डायनॅमिक मेमरी अलोकेशन. नाउ लेट्स सी वन बाय वन. आज आपण मॅलॉक बघूया, पण नेक्स्ट टाइम कॅलॉक आणि रिअलॉक बघूया. ठीक आहे. सो फर्स्ट मॅलॉक. आता अजून एक सांगितलं राहिलं, हे जे 4 फंक्शन्स आहेत ते आहे stdlib.h हेडर फाईल मध्ये. ओके. std स्टँडर्ड लायब्ररी, त्याचं मीनिंग आहे stdlib. std मीन्स स्टँडर्ड आणि lib मीन्स लायब्ररी. सो लेट्स बिगिन विथ द मॅलॉक. किंवा मॅलॉक आणि कॅलॉक आपण सोबत घेऊ, म्हणजे तुम्हाला त्याचा डिफरन्स कळेल. तुम्हाला एक्झामला पण विचारतात मॅलॉक आणि कॅलॉक मध्ये काय डिफरन्स आहे ते. ओके. सो मॅलॉक मीन्स अ मेमरी अलोकेशन. This function is used to allocate memory at dynamic time. Dynamically means what? Run time. आता हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके. मेमरी अलोकेशन हे जो लॉंग फॉर्म आहे, मेमरी एम फॉर मेमरी and alloc for allocation. ओके. So this function is used to allocate single large block of memory with specified size. With specified size. Okay. So malloc, it is a memory allocation function to allocate single large block of memory with specified size. तुम्ही जी साइज देणार त्याला सिंगल लार्ज ब्लॉक ऑफ मेमरी काय होईल, असाइन होईल. ओके. नाउ त्याचा सिंटॅक्स काय बघा. सिंटॅक्स आहे एक पॉइंट. आता अजून एक की नॉर्मल व्हेरिएबल म्हणजे तुमच्याकडे इंट ए आहे, तर ह्याला तुम्ही कंपाइल टाइम मेमरीज असाइन करू शकता, रन टाइम नाही. बट ओनली पॉइंटर व्हेरिएबललाच तुम्ही रन टाइम मेमरी काय करू शकता, असाइन करू शकता. ओनली पॉइंटर व्हेरिएबललाच. रन टाइम मेमरी मीन्स व्हॉट, डायनॅमिक टाइम मेमरी असाइन करू शकता. ओनली पॉइंटर व्हेरिएबललाच, नॉन पॉइंटर व्हेरिएबलला नाही. ओके. सो ह्याचा सिंटॅक्स काय बघा. सपोज दिस इज अ पॉइंटर व्हेरिएबल, देन हियर कास्ट टाइप अंडरस्कोर, कास्ट टाइप, देन स्टार, then malloc function, and then here byte size. So this is a syntax for memory allocation. For example, ptr is, suppose this is a integer pointer, then int star. Okay. Then malloc. Okay. आणि इथे मी लिहिलं 5 into size of int. ओके. बघा आता काय केलं मी, माझ्याकडे एक इंटिजर पॉइंटर आहे. आता हा जो कास्ट टाइप आहे हा कोणत्या पण टाइपचा असू शकतो. जर तुमचं पॉइंटर व्हेरिएबल फ्लोट टाइपचे तर फ्लोट, कॅर टाइपचे तर कॅर. ओके. आता माझं इंटिजर आहे, सो मी कास्ट टाइप काय दिला, इंट स्टार. बघा कसं करायचं, कसं यूज होतं बघा. हे त्याचा हा सिंटॅक्स आहे आणि हे त्याचं एक्झाम्पल आहे. ओके. सो इंट स्टार पीटीआर ला मेमरी अलोकेट करायची किती, जेवढी इंटिजरची साइज आहे, आणि किती 5. मीन्स व्हॉट, काय होणार बघा, पीटीआर ला सिंगल लार्ज ब्लॉक, इथं काय बघा, सिंगल लार्ज ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार. ओके. आणि ही आता इंटची साइज किती असते तुम्हाला माहिती आहे, 2 बाइट्स. सो 2 बाइट इंटू 5 किती झाले, 10. सो 10 बाइट्स ऑफ मेमरी असाइन होणार कशाला, पीटीआर ला. तो हा एन जो इथं जो 5 लिहिलाय तो तुम्ही युजर कडून घेऊ शकता. म्हणजे युजरनी 5 टाकलं तर इंटिजरची साइज पाहिजे. सो 5 into 2 10 बाइट्स आहे ना. ओके. जर युजरनी 10 टाकलं तर 10 into 2 टोटल 20 बाइट्स ऑफ मेमरी काय होणार, असाइन होणार. फॉर एक्झाम्पल बघा, आता सपोज मी इंट स्टार पीटीआर हा एक काय घेतला, मी इंट स्टार पीटीआर हा एक काय घेतला, मी पॉइंटर घेतला. ठीक आहे. नाउ बघा, आणि कॉमा देऊन एक एन घेतला. ओके. नाउ प्रिंटफ एंटर एन. तर एन ला तर मेमरी कंपाइल टाइमच होणार, फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू जाणार रन टाइम. ओके. आता बघा स्क्रीनवर प्रिंट केलं एंटर इन. आता बघा
मी हा ऍरे करते, ठीक आहे. सो जरी मी इथे ऍरे असं डिक्लेअर नाही केलं तरी पण हा ऍरेच होणार. कसा होणार ते सांगते. एंटर n, सपोज युजरने टाकलं 10, ठीक आहे. सो आता तुम्ही कसं असाइन करणार बघा. युजरने n ची व्हॅल्यू 10 टाकली. सो हा सिंटॅक्स बघा. ptr इज इक्वल टू, आता माझं ptrचं हे काय इंटिजर आहे. सो इंट स्टार मॅलॉक आणि इथे मी देणार n इंटू साइज ऑफ इंट. सो युजरनी 10 इंटू साइज ऑफ इंट किती असती 2. सो 10 इंटू 2 किती झाले 20. सो 20 बाइट्स ऑफ सिंगल लार्ज ब्लॉक. 20 बाइट्स ऑफ मेमरी असाइन होणार ptr ला. ओके. आणि मग तुम्ही ऍक्सेस करताना ते इंटरनली असे डिवाइड असतात टोटल 10 ब्लॉक्स मध्ये इंटरनली. ओके. बट तुम्हाला दिसणार काय मेन मेमरी मध्ये ऍक्च्युअल काय असणार आहे 10 ब्लॉक्स ऑफ मेमरी आणि जो बिकॉज तुम्ही n ची व्हॅल्यू 10 टाकलेली आहे आणि ईच ब्लॉक 2 बाइटचा असणार. मग तुम्ही हा असाइन ऍक्सेस करू शकता ptr ऑफ 0, ptr ऑफ 1, ptr ऑफ 2. ओके. असं तुम्ही असाइन करू शकता. ओके. त्याच्यानंतर आता जोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकत नाही, ठीक आहे, 20 बाइट्स ऑफ मेमरी रन टाइम अलोकेट झाली, पण जोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू टाकत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये काय असणार आहे गार्बेज व्हॅल्यू असणार आहे, ठीक आहे. सो मॅलॉकचं काय आलं बघा. इट इज यूज्ड फॉर अ सिंगल लार्ज ब्लॉक ऑफ मेमरी. इट इज यूज्ड टू अलोकेट अ मेमरी. It is used to allocate single large block of memory with a specified size. Okay. After that, this is a syntax. ठीक आहे. Now, जेव्हा तुम्ही मेमरी ही सिंगल लार्ज ब्लॉक ऑफ असते आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काय असते गार्बेज व्हॅल्यू असते. ओके. आपण एका प्रोग्रामनी बघणार आहे. आज आपण मॅलॉक आणि कॅलॉकचा डिफरन्स बघूया, ठीक आहे. सो बघा आता ह्याचा ऍडव्हान्टेज काय, जे की मी तुम्हाला ड्रॉबॅक सांगितलं आपण जे प्रॉपर इंटिजर. आता बघा जर मी a5 घेतलं तर मी 5 एलिमेंट्स टाकू शकते. जर मला 10 टाकायचे तर मला ईच टाइम प्रोग्राम मध्ये येऊन चेंज करावं लागेल 10, मग परत प्रोग्राम कंपाईल रन करावं लागेल. आता मला 15 पाहिजे तर इथे येऊन 15 करावं लागेल. ओके. सो हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो एकदाच मॅक्झिमम साईज घेतो, मग युजर कडून n घेतो जसे इथे विचारले. मग जर मी 10 टाकलं तर काय होणार 10 एलिमेंट जाणार, पण म्हणजे रिमेनिंग 40 ब्लॉक ऑफ मेमरी टोटल असाइन किती झाली 50 ला. एकतर इथं काय की ईच टाइम आपल्याला साईज चेंज करावी लागते, मग ते अवॉइड करण्यासाठी आपण मॅक्स साईज करतो. मॅक्स साईज मधली मग आपण पर्टिक्युलर साईज यूज करतो n, पण मग बाकीचे जे अलोकेशन असतं मेमरी ते काय होतं वेस्ट होऊन जातं. म्हणजे जर मी n 10 टाकला तर 40 ब्लॉक्स ऑफ मेमरी वेस्ट होणार. जर मी n 5 टाकला तर 45 ब्लॉक्स ऑफ मेमरी वेस्ट होणार. मग हे अवॉइड करण्यासाठी इथे बघा इथे आता ऍरे नाहीये पण आपण त्याला ऍरे करणार कसं युजिंग मॅलॉकनी. सो n ला n युजर कडून घेणार आणि जेवढा युजरनी n टाकलाय तेवढीच मेमरी रन टाइम काय होईल असाइन होईल. सो ईच टाइम आपल्याला प्रोग्राम चेंज करायची गरज नाही. हाच प्रोग्राम मी परत रन केला. आता युजरने 2 टाकलं तर 2 इंटू साइज ऑफ इंट म्हणजे 2 इंटू साइज ऑफ इंट पण 2 म्हणजे 4 बाइट्स ऑफ मेमरी अलोकेट होणार कशाला ptr ला. ओके. सो जेवढी आपण मेमरी आपल्याला पाहिजे तेवढीच मेमरी आपण रन टाइम काय करतो अलोकेट करतो. एक्झॅक्ट साईज पण नाही आणि जास्तची साईज पण नाही. ओके. सो एक्झॅक्ट आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच अलोकेट करतो. सो बाकीच्या वेस्टेजचा इश्यू येत नाही. ओके. सो मेमरी अलोकेट जर आपण केलेला आहे मॅलॉकनी तर आता आपण त्याचा यूज झाला ptr चा की आपण डायरेक्टली फ्री आणि ब्रॅकेट मध्ये ptr असं लिहू शकतो. सो जेवढी आता फॉर दिस एक्झाम्पल जर माझा n 10 आहे तर 10 बाइट्स 20 बाइट्स ऑफ मेमरी अलोकेट केली. ओके. सो तेवढे 20 बाइट्स माझे प्रोग्राम एंड होतानाच काय होऊन जाणार फ्री पण होऊन जाणार. सो जेव्हा तुम्ही मेमरी रन टाइम अलोकेट करता डायनॅमिक अलोकेट करता तेव्हा तुम्ही त्याला फ्री पण करू शकता. फ्रीचा सिंटॅक्स नाहीये, जस्ट फ्री फंक्शन आणि ब्रॅकेट मध्ये टाकणार ptr. ओके. सो हे झालं तुमचं मॅलॉकचं, ठीक आहे. नाउ कॅलॉक. आता त्याच्यानंतर मॅलॉकनी तुम्ही मेमरी अलोकेट केली की त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू टाकत नाही तोपर्यंत काय असतं गार्बेज व्हॅल्यू स्टोअर होते. ओके. तुम्हाला डिफरन्स विचारतात ना ते मॅलॉक आणि कॅलॉक मधला. सो मॅलॉक मध्ये एक सिंगल लार्ज ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होते. ओके. त्याच्यानंतर मॅलॉक मध्ये गार्बेज व्हॅल्यू असते जोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू टाकत नाही तोपर्यंत. ओके. नाउ
कॅलॉग जे आहे, सो कॅलॉगचं मिनिंग आहे कंटिन्युअस अलोकेशन. Contiguous allocation. C for contiguous, alloc for allocation. Okay. So contiguous allocation means what? This Kellogg function is used to allocate memory at runtime, obviously. Okay. And we can say that it is used to allocate specified number of blocks of memory of the specified type. Okay, बघा, रन टाइम मेमरी अलोकेट करण्यासाठी कॅलॉग यूज करतात लाईक मॅलॉक. सो दिस इज अ सिमिलॅरिटी. डिफरन्स काय की मॅलॉक मध्ये सिंगल लार्ज ब्लॉक ऑफ मेमरी अलोकेट होते आणि ह्याच्यामध्ये काय नंबर ऑफ ब्लॉक्स ऑफ मेमरी अशी अलोकेट होते. म्हणजे इथे 20 बाईटचा एकच ब्लॉक होता, तो इथे काय होणार 10 ब्लॉक्स होणार असं. ठीक आहे. सो इथे असे सिंगल ब्लॉक सेपरेट नंबर ऑफ ब्लॉक्स ऑफ मेमरी अलोकेट होते ऑफ अ स्पेसिफाईड टाइप. जर इंटिजर असेल तर 2 बाईटचा एक ब्लॉक असणार, फ्लोट असेल तर 4 बाईटचा असणार, कॅर असेल तर 1 बाईटचा एक ब्लॉक असणार. ओके. सो मॅलॉक मध्ये असं सिंगल ब्लॉक ऑफ मेमरी होते आणि कॅलॉग मध्ये असे कंटिन्युअस ब्लॉक ऑफ मेमरी होते. ओके. त्याच्यानंतर मॅलॉक मध्ये जोपर्यंत तुम्ही ज्या व्हेरिएबलला तुम्ही मॅलॉकनी मेमरी असाइन केलेली आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू स्टोअर असते. आणि ज्या व्हेरिएबलला तुम्ही कॅलॉगनी मेमरी अलोकेट केलेली आहे, जोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू टाकत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये 0 व्हॅल्यू असाइन होते. काय असाइन होती? 0 व्हॅल्यू असाइन होते. बघा, बाय डिफॉल्ट गार्बेज व्हॅल्यू मे बी 0, एनी पॉझिटिव्ह नंबर और एनी निगेटिव्ह नंबर. आणि कॅलॉग मध्ये जोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू टाकत नाही बट मेमरी अलोकेशन झालं कॅलॉगनी की त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट 0 व्हॅल्यू असणार आहे. ओके. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. नाऊ आता सिंटॅक्स फॉर द कॅलॉग. सो मॅलॉकचं सिंटॅक्स काय होतं बघा, ptr इज इक्वल टू सेमच आहे बघा, थोडासा डिफरन्स आहे. कास्ट टाइप, देन मॅलॉक, देन n किंवा इथं बाईट साइज. ओके. मग आपण ह्याचं एक्झाम्पल कसं घेतलं, सपोज इंटिजर ptr आहे माझा आणि मला जर 5 पाहिजे, सो इथे मी 5 इंटू काय केलं, साइज ऑफ इंट. म्हणजे जर कॅर असेल तर इथं कॅर येईल आणि इथं साइज ऑफ कॅर म्हणजे ह्याची साइज काय असते कॅरची 1 बाईट. सो 1 म्हणजे इथं 2 इंटू 5 येते. जर मी कॅर दिलं तर 1 इंटू 5 असं तेवढी मेमरी अलोकेट होणार. आता कॅलॉगचं सिंटॅक्स काय बघा, ptr, त्याच्यानंतर कास्ट टाइप, इथे पण हे सेम आहे. देन मॅलॉकच्या ऐवजी कॅलॉग वर्ड. ओके. फक्त n कॉमा द्यायचा, इथे कॉमा वगैरे नाही, इथे एकच आहे बघा. ओके. n कॉमा बाईट साइज असं. म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल मला असंच करायचं आहे वरच्या सारखंच, तर मी काय करणार, ptr इंट स्टार कॅलॉग, इथं देणार 5, देन कॉमा देणार आणि साइज ऑफ इंट देणार. इंटू नाही का. ओके. सो 5 होणार शेवटी तेच 5 इंटू, पण 5 ब्लॉक्स होणार आणि इच ब्लॉक कितीचा 2 बाईटचा. आणि इथे सिंगल ब्लॉक होतो ना म्हणून हे एकच. सो इथे काय होतं 5 इंटू 2 बाईट ऑफ इंटिजर. सो 5 इंटू 10 बाईट्स ऑफ सिंगल ब्लॉक असाइन होतो ptr ला. ओके. आणि इथे काय होतं, ptr ला 5 ब्लॉक 1 2 3 4 5 आणि इच ब्लॉक किती बाईटचा 2 बाईटचा. म्हणजे इथे पण टोटल किती येणार 10 बाईट्स. फक्त इथं सिंगल लार्ज ब्लॉक आणि इथं तेवढे नंबर ऑफ ब्लॉक. आलं का लक्षात. हा डिफरन्स आहे कॅलॉग आणि मॅलॉक मध्ये. सो आपण लिंक लिस्ट मध्ये डायनॅमिक
मेमरी अलोकेशन बघणार आहे बिकॉज लिंक लिस्ट आपल्याला पूर्ण पॉइंटरनीच बघायची आहे. सो परत एकदा सांगते, जे व्हेरिएबल पॉइंटर आहे त्यालाच आपण कॅलॉग मॅलॉगनी मेमरी अलोकेट करू शकतो. ओके, त्याच्यानंतर मॅलॉगनी केली तर त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असते बाय डिफॉल्ट आणि इथे असते 0000. ओके, आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू कशा टाकायच्या, कसं रन करायचं हे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगेल. सो आता आपल्याला राहिले फक्त रिअलोक आणि फ्री. तर फ्री काही नाहीये, जस्ट आपण फ्री आणि ज्या व्हेरिएबलला आपण कॅलॉग मॅलॉग किंवा रिअलोकनी मेमरी अलोकेट करतो ते व्हेरिएबल फक्त पास करायचं. सो नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचा प्रोग्राम बघूयात. ठीक आहे. सो याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला मेसेज करा, मी तो सॉल्व्ह करेन आणि नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करू.